चांगलं वातावरण या ठिकाणी आहे। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सर्व मगाशी पंकजाताईंनी दादांच्या जॅकेटचा उल्लेख केला, गुलाबी, आता तिकडे पण गुलाबी आहे, हो दादा, गुलाबीची। कारण ताई, आधीचं सरकार रॅकेटमधलं होतं, आपलं सरकार चांगल्या जॅकेटमधलं आहे, चांगल्या भावना, चांगल्या योजना करणारं सरकार आहे। आणि खरं म्हणजे आधीचं सरकार म्हणजे काय काय करायचं माहित नाही, टेंडरचं रॅकेट करायचं, बा काही कोटीचं पॅकेज घ्यायचं, पण आमच्या सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट, आमच्याकडे पॅकेट नाही, आमच्याकडे शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे। आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे, कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी, अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय। आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो, मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली, अन्नपूर्णा योजना आली, लाडका भाऊ योजना आली आहे। आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय, दिलंय, घोषणा केली आहे, आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत। आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या, भाऊ लाडके झाले, आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी। आज आपण शेतकरी सन्मान योजना जी केंद्राची आहे, 6,000 रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात, त्यामध्ये आपल्या राज्याने 6,000 आणखी टाकले, नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली। आता शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देणारे पहिलं राज्य है। शिवराज जी, हम 1 रुपया में पीक विमा देते हैं। 6,000 मोदी जी ने जो शुरू किए उसमें 6,000 और हम डाल रहे, और इसलिए किसानों को जितना हम दे सकते उतना देने की कोशिश हम करते हैं, क्योंकि ये अन्नदाता है, ये माँ बाप हमारा ये खेती करता है, इसलिए हम खाते हैं, नहीं तो क्या कर सकते। और आणि म्हणून शेती यामध्ये किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे 36,000 कोटी रुपये आपण दिलेले आहे। 44,000 कोटींच्या योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतोय। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विरोधक म्हणतात शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना काय दिलं, शेतकऱ्यांना दिलेलं जे आम्ही कधी काढत नाही, परंतु आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता है। मैं इसलिए आपको कहा है कि महाराष्ट्र में प्याज का मामला बहुत थोड़ा गंभीर है। प्याज का है, दूध का है, दूध पाउडर का है, सोयाबीन का है और कपास का है। और इसलिए सोयाबीन और कपास और प्याज, इसमें केंद्र सरकार की मदद की जरूरत हमें है। दूध पाउडर में हमें केंद्र सरकार की मदद की जरूरत है। वो इंपोर्ट एक्सपोर्ट जो भी है, हमें केंद्र सरकार की मदद आवश्यक है। और इसलिए आपसे मेरी गुजारिश है कि ये जो सब मसले हमारे किसानों से लेकर रिलेटेड है, इसे हम सुलझाने की आवश्यकता है। और इसलिए मैं इतना ही कहूंगा, एक बैठक आप बुलाइए और उस बैठक में हमें बुलाइए। अमित भाई होंगे, अमित भाई को भी हम लोग बोलते हैं, आदरणीय प्रधानमंत्री जी से भी हम गुजारिश करेंगे की आमच्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापसाला चांगला भाव मिळाला पाहिजे आणि या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे। आणि आज या ठिकाणी आपण धनंजय 5,000 रुपये 5,000 रुपये हेक्टरी सोयाबीनला आणि कापसाला देण्याचा निर्णय घेतोय। आणि 2 हेक्टर पर्यंत ती मर्यादा असेल, आणि त्यामध्ये तुमचं ते पीक पाणी वगैरे आपण थोडं बाजूला ठेवतोय। 7/12 ज्याची नोंद आहे सोयाबीन कापसाची, त्याला हे पैसे देण्याचा निर्णय आपण आज घेतोय। आणि म्हणून आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी हा खऱ्या अर्थाने, आणि त्याचबरोबर ज्या योजना शेतकऱ्यांसाठी आता आपण शेती पंपाने जे शेती करतात, त्या शेतकऱ्यांना 7.5 HP हॉर्स पॉवरच्या पंपाचं वीज बिल देखील माफ करतोय। आणि म्हणून ते बिल माफ करत असताना विरोधक म्हणतात मागचं काय, पुढचं घेणार नाही तर मागचं काय घेणार, बरोबर ना। पुढचं येणारं बिल आम्ही घेत नाही तर मागचं काय घेणार। आणि म्हणून
तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्याकडून आता या शेती पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकही रुपया वीज बिलाचा घेतला जाणार नाही, हे सरकारने ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर सोलर, आज दिवसा, मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं, दिवसा आपल्याला वीज पाहिजे, ही देण्यासाठी सोलर, आपण जे सौर ऊर्जेवर आपण पंप चालले पाहिजे, इकडे आपण चाललेलो आहे. आणि म्हणूनच आज जी शेती बिगर शेतीची जमीन आहे, जी बंजर आहे, त्याला देखील एकरी 50,000 रुपये भाडं वर्षाला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. शेवटी मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळं, अशा अनेक योजना आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेल्या आहेत. आणि म्हणूनच आपल्याला कुठेही वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. कांद्याचं जे आहे, कांद्याची महाबँक आपण सुरू केली आहे. आज नाशिक, संभाजीनगर, सोलापुर ये शहर में कांदा महाबैंक हमारी सरकार ने शुरू की हुई है. वो कांदा खराब हो जाता है और इसलिए इरिगेशन सेंटर ही योजना, धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा 2,000 रुपये आलेत का बघा, जरा मोबाईलवर बघा, आले काय बघा. हे सरकारचं काम. अभी बटन दबाया, पैसे डायरेक्ट अकाउंट में, बटन दाबलं, खात्यात पैसे. हे सरकारचं काम आहे. त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांनो, बहिणींनो, माझ्या बहिणींना पण वाटलं नव्हतं बटन दाबल्यावर पैसे येतील. तिकडे तर बटन दाबायच्या अगोदरच आम्ही सोडून दिले पैसे. 14 तारखेपासून पैसे यायला लागले, पैसे यायला लागले. विरोधक बोलले लवकर काढा, पैसे आहेत का बघा, फक्त आकडे आलेत का बघा. माझ्या बहिणी बँकेत गेल्या, पैसे काढले, खरेदी केली, आपल्या मुलांसाठी केली, आपल्या परिवारासाठी केली. शेवटी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोण काम करत असेल तर माझ्या माईला भगिनी करत असतील, माझ्या बहिणी करत असतील. कारण परिवार कसा चालवायचा, कशी काटकसर करायची, त्यांच्यापेक्षा दुसरा कोणी समजू शकत नाही. माझे भाऊ इकडे बसलेले आहेत, आपण सगळे बाहेर असतो, पण घर चालवणारी आपली भगिनी असते, बहीण असते. आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, खरेदी होईल, विक्री होईल, आणखी अर्थव्यवस्था बलवान होईल. आणि म्हणून मोदीजीने सांगितलंय, हे महिला सक्षम तर देश सक्षम, महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर, आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान. आणि म्हणून महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल. आपला देश महासत्ता, आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे. आणि म्हणून 11व्या नंबरवरून 5व्या नंबरला आपण आलो. आणि आता मोदीजींचं स्वप्न आहे की जगामध्ये भारत अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या नंबरला आला पाहिजे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात देखील $1 ट्रिलियन आपलं स्वप्न आहे, आपला गोल आहे. तो अचीव करण्यासाठी अशाच योजना, या योजना कामी येतील. शिवराज जी, आपको एक ही बात मैं कहूंगा, हम 2 ही साल हो गए, हमें 2.25 ही साल हो गए, लेकिन जब पूरे प्रकल्प पहले वाले सरकार ने बंद किए थे, जल युक्त शिवार, ये देवेंद्र जी ने शुरू की हुई थी योजना, उसको बंद कर दिए. बोले इसको इंक्वायरी लगाओ. अरे किसानों के लिए वरदान ठहरने वाली योजना को बंद करो, मेट्रो बंद करो, सब इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट बंद करो, सब बंद करो. सब हमने शुरू कर दिए, सभी प्रकल्प शुरू कर दिए. और एक तरफ विकास हो रहा है, एक तरफ कल्याणकारी योजना है. विकास और कल्याण, ये दोनों को साथ में लेकर ये सरकार आगे बढ़ रहा है. इसलिए मैं सभी सगळ्यांना मनापासून धन्यवाद दें. इसलिए मैंने कहा कि आपसे पहले मैं बोलता हूं, क्योंकि केंद्र सरकार, आप कृषि मंत्री बने हैं, ये हमारा सौभाग्य है. हमारे महाराष्ट्र के नहीं, पूरे देश के किसानों के लिए आप इतना अच्छा काम करोगे, क्योंकि जो काम आप मध्य प्रदेश में मुख्यमंत्री की हैसियत से किया है वो कोई भी भूल नहीं सकता है. और इसलिए हम आपको गुजारिश करेंगे कि महाराष्ट्र की जितनी भी समस्या हमारे किसानों के रिलेटेड है उसे हम छुड़ाएंगे. पाशा पटेल हमेशा आगे, आपने पूछा, पाशा भाई बहुत भागदौड़ करते,
वो अभी पाशा पटेल का नाम बांबू वाला पाशा भाई है। वो आपको बताया उन्होंने, वहां पर ऑक्सीजन पार्क की गाड़ियां खड़ी थी। बांबू से क्या क्या बनता है हमको मालूम ही नहीं था। ये पाशा भाई ने बताया, बांबू से तो इथेनॉल बनता है, बांबू से फर्नीचर बनता है, एयरपोर्ट का फर्नीचर, 5 स्टार होटल का फर्नीचर। उन्होंने मेरे को टी शर्ट भी लाके दिया, बांबू से बनता है। घड़ियाल उनके हाथ में है, घड़ी वो भी बांबू का है। उनका चश्मा देखो, वो भी बांबू का है। और इसलिए पाशा पटेल भाई, तुम्ही बांबूची शेती लोकांना आपण करायला देतो। 7 लाख रुपये हेक्टरी आपण बांबूच्या लागवडीला आपण आपलं सरकार देतोय। बांबू ऑक्सिजन जास्ती देतो, कार्बन डायऑक्साईड जादी शोषतो, आणि म्हणून इकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं डबल इन्कम ही जी भूमिका आहे शेतकऱ्यांची, ती आपण पुढे नेण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया। आणि आजपासून लाडकी बहीण होती, लाडका भाऊ होता, आजपासून लाडका शेतकरी ही योजना आपण राबवूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सन्मान्य मुख्यमंत्री महोदय। मंडळी,